नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 सप्टेंबरपासून तुमचे सुरू होणाऱ्या DMER पदभरतीसाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हू वेर द शूद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, महात्मा फुले। तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हू वेर द शूद्राज हा जो ग्रंथ होता तर तो पहा महात्मा फुले यांना तो समर्पित केलेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील डॅश या व्यक्तीला सर्वात प्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे। तर पहा, महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वे या व्यक्तीला सर्वात प्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मुंबई। तर मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे। तर आर्य समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 10 एप्रिल सन 1875 मध्ये। कधी? 10 एप्रिल सन 1875 मध्ये कोणी केलेली आहे? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा मुंबई या ठिकाणी 10 एप्रिल सन 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 11। तर पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आचार्य कृपलानी। तर पहा, भारत स्वातंत्र्य झाला होता तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे आचार्य कृपलानी होते। प्रश्न क्रमांक 6, सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू। तर सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा हा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता। प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाल। तर पहा, पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणास दीनबंधू म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, चार्ल्स फ्रीज अँड्रूज। कोणाला? चार्ल्स फ्रीज अँड्रूज याला दीनबंधू म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सुधा मूर्ती। तर सुधा मूर्ती या पहा ग्लोबल इंडिया पुरस्कार मिळवणाऱ्या तर ते भारतातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 11, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नागपूर। तर नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ आहे। पुढचा प्रश्न, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विंध्य। तर पहा, कैमूरच्या टेकड्या या विंध्य या पर्वतरांगेमध्ये आहेत।
पुढचा प्रश्न, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, उत्तराखंड. तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य हे उत्तराखंड हे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. तर लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला कोणते पदक मिळाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सुवर्णपदक. तर 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाला पहा सुवर्ण हे पदक मिळालेले होते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लोथल. तर सिंधू संस्कृतीच्या पहा लोथल या ठिकाणी नवनिर्मिती स्थान हे सापडलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, लोकसभा सभापती. तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे पहा लोकसभा सभापती हे भूषवतात. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1917. तर पहा महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी सन 1917 या वर्षी पहिला सत्याग्रह हा केला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक हे जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, चीन. तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये पहा चीन या देशाने पहिले सुवर्ण पदक हे जिंकले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 दूध उत्पादन. तर ऑपरेशन फ्लड ही योजना दूध उत्पादन यांच्याशी संबंधित असलेली योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी पहा पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना ही केलेली आहे. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अरुणाचल प्रदेश हे राज्य. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणतं आहे? तर ते अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई ही कोणत्या वर्षी झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सन 1818. तर पहा सन 1818 या वर्षी पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई झालेली होती. पुढील प्रश्न आहे, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर पहा भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य हे आंध्र प्रदेश हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विजय तेंडुलकर. तर विजय तेंडुलकर या लेखकाने पहा घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी सन 1918 साली डॅश कामगारासाठी लढा हा उभारलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार. तर पहा महात्मा गांधी यांनी सन 1918 साली गिरणी कामगार या कामगारासाठी लढा हा उभारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई. तर पहा शारदा सदनची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर तुम्हाला माहीतच आहे की गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जयपूर. तर पहा भारतातील जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती पद्धत ही बहुतांशी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्ती कोणती आहे? घटनादुरुस्ती ही जी पद्धत आहे तर ती पहा बहुतांश दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरती आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी. तर 27 फेब्रुवारी या तारखेला पहा मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान. तर जपान या देशाला पहा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते किंवा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पोर्तुगीज. तर लोणचे हा जो शब्द आहे तर तो पहा पोर्तुगीज या भाषेतून आलेला तो शब्द आहे. पुढचा प्रश्न, राशिद बसणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर राशिद बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पहा योग्य ठिकाणी बसणे असा होतो. पुढील प्रश्न, मला 2 रुपये हवे होते या विधानातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भूतकाळ. तर मला 2 रुपये हवे होते या विधानातील काळ कोणता आहे? तर ते भूतकाळ हा काळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर मी कादंबरी वाचत होतो हे जे वाक्य आहे तर तो पहा अपूर्ण भूतकाळ कोणत्या काळातला आहे? तर ते अपूर्ण भूतकाळ या काळामधले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तारांगण. तर आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर तो तारांगण असा होतो. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर पहा वाक्य कोणतं आहे? तर ते सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक भावे. तर सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक भावे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बैल. तर वृषभ या शब्दाचा अर्थ हा बैल असा होतो. पुढचा प्रश्न आहे, वाक्यप्रचाराचा योग्य आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर पहा वाक्य कोणतं आहे? तर पराचा कावळा करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर पराचा कावळा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे असा योग्य अर्थ होतो.